गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला आमलकी एकादशीचे महत्त्व सांगणार आहे व त्या दिवशी आपल्या अडचणींवर काही उपाय करायचे आहेत ते सांगणार आहे। एक पुण्य प्राप्तीसाठी, वैवाहिक जीवनातील अडचणी, काही रोग असतील ते बरे करण्यासाठी, तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी, याच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फाल्गुन शुक्ल पक्षामध्ये एकादशीचे नाव आमलकी आहे। यंदा आमलकी एकादशी 20 मार्च बुधवारी आहे। ह्या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकात प्राप्ती होते असे मानले जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यासोबत आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूचा परशुराम रूपात पूजा केली जाते। पद्मपुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला होता, ज्यापैकी आमलकी म्हणजेच आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला होता। त्यामुळे त्याच्या मुळामध्ये विष्णूचा वास असतो। या दिवशी आवळा संबंधित काही उपाय केल्याने तुम्ही भगवान विष्णूला लवकर प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता। तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय। 1. पुण्य प्राप्तीसाठी आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन रात्री तेथे दिवा लावावा आणि जागरण करून हरिकीर्तन करावे। याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन हजारो यज्ञ व यज्ञाचे फळ प्राप्त करतो। या दिवशी झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालाव्या आणि शक्य असल्यास त्याखालील ब्राह्मणाला भोजन द्यावे। असे केल्याने मिळणारे पुण्य हे सर्व तीर्थक्षेत्री जाऊन आणि सर्व प्रकारचे दान देऊन मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त मोठे असते। वैवाहिक जीवनातील आनंदासाठी तुम्ही सुखशांतीसाठी पती पत्नीने मिळून आवळ्याच्या एकादशीचे व्रत पाळावे। आवळ्याच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे व त्या पवित्र वृक्षाची रोळी, अक्षत, फुले, सुगंध इत्यादींनी विविध प्रकारे पूजा करावी। झाडावरील मोली लावून भगवान विष्णूच्या मंत्राचा जाप करावा। त्यानंतर आवळ्याच्या झाडाला 7 फेरे घेऊन दिवा लावा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा। तुमच्या जीवनात नक्कीच आनंद येईल। करिअरमध्ये प्रगतीसाठी आमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा अर्पण करा। यापैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान एक जप करा। ते मंत्र म्हणजे ओम दामोदराय नमः, ओम वैकुंठाय नमः। एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जलधारा अर्पण करण्याबरोबरच आवळ्याचे पान अर्पण करा। तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची नवीन संधी मिळते। जर आपल्याला काही रोग असेल ते बरे करण्यासाठी या दिवशी दान, जप आणि तपश्चर्या या सर्व गोष्टी अक्षय असतात, म्हणजेच त्यांचा कधीही क्षय होत नाही। भविष्य पद्म आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते। पूजेनंतर या झाडाच्या सावलीत बसून भोजन केले जाते। असे केल्याने सर्व प्रकारचे पाप आणि रोग दूर होतात। या दिवशी केलेली तपश्चर्या, जप, दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर तुम्ही आमलकी एकादशीला नक्कीच उपाय करून पहा। गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा।